सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या यांनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. त्या सुवर्ण पिंपळाच्या छायेखाली आपला सोहळा संपन्न झाला. सिद्धेश्वराच्या नंदीच्या खाली माऊलींचा समाधीचा मार्ग आहे आणि वरती जो कळस दिसतोय तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी मंदिराचा कळस आहे. आपली संत परंपरा कुठेतरी मागं पडल्यासारखी आम्हाला वाटत होती. बरं, तर यापेक्षा सुंदर दिवस काय असू शकतो? दिवसाची सुरुवात झाली, दिवसाचा मध्यात झाला, संध्याकाळ होत आले, पण आजचा दिवस कसा गेला ना खरंच कळालं नाही. आळंदीमध्ये आलो आहोत. माझी पहिली वेळ आहे आळंदीमध्ये यायची आणि निमित्तसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित लेखक एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, श्री संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई नावाचा, आणि त्याच चित्रपटाच्या निमित्ताने आज आपण इथे आलो आहोत. प्रत्येक कलाकारासोबत गप्पा मारल्या आहेत, पण या सगळ्या कलाकारांचा डौलारा जो एक माणूस आल्यापासून धावपळ करत बघतोय, म्हणजे आम्ही जेवलो की नाही, जेवण कसं झालं, नीट झालं ना, कुठून जायचं कुठून यायचं. संगीत दिग्दर्शक अवधूत दादा माझ्यासोबत आहे, पण मला ना संगीत दिग्दर्शक ही ओळख करण्यापेक्षा मित्र म्हणून की अवधूत दादाची आज आम्हाला एक नवीन ओळख कळाली. कारण का ज्या गांधी म्हणजे तुमच्या शहरामध्ये वाड्यामध्ये पहिली पालखी तिकडे मुक्काम करते, हे मला पहिल्यांदा कळालं. आणि किती किती ब्लेस असतं की जेव्हा पहिली पालखी निघते ती आपल्या गावामध्ये मुक्काम करते आणि आपल्या घराला तो पहिला मान मिळतो. काय सांगशील दादा, एकंदरीत सगळं जुळून आलंय, किती ब्लेस्ड वाटतं की चला बाबा सुरुवात झाली, आता पुढे जे होईल ते होईल. नाही, खरं सांगू का, कोटी जन्मांची पुण्य संपत्ती असेल, नक्कीच. काहीतरी आहे. आई वडिलांची पुण्य आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत आणि माऊलींची कृपा आहे. याच्याशिवाय, हे कृपेशिवाय होऊ शकत नाही. हा सगळा योग जुळून येणं आणि विलक्षण योग आहे. आज एकादशीचा दिवस आहे आणि माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्या सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या यांनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, त्या सुवर्ण पिंपळाच्या छायेखाली आपला सोहळा संपन्न झाला आणि भरून पावल्याची भावना आहे. अतिशय, म्हणजे शब्दात व्यक्त करता येणार नाही असा हा सोहळा झाला आजचा. म्हणजे मी याआधी ना दिग्पाल दादासोबत सुद्धा गप्पा मारल्या. दिग्पाल दादाला सुद्धा मी या मंदिराचं ना, जसं मी सुरुवातीला बोललो की जेव्हा आपण सिंहगडला गेलो, जेव्हा आपण रायगडला गेलो, तेव्हा दिग्पाल दादा तुम्ही आम्हाला प्रत्येक कोपरा सांगायचं की इकडे हे झालं, इकडे हे झालेलं. आळंदीमध्ये आहोत आपण, या मंदिराला सुद्धा तेवढंच महान इतिहास आहे असं बोलायला हरकत नाही. तुझ्याकडून मला या मंदिराची एकदा ओळख झाली तर मला आवडेल पर्सनली. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही मंदिराची तटबंदीच्या वरची बाजू आहे. ही तटबंदी 1750 साली महाजी शिंदेंनी बांधलेली आहे. अच्छा. 1750चं बांधकाम आहे आणि पुढचे 1000 वर्ष अजून असंच राहणार आहे. हे आपल्याकडचं वैभव होतं. नक्कीच. आणि हा आपल्याला समोर जो दिसतोय हा सिद्धेश्वराचा कळस आहे, ग्रामदैवत. बरं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. ते हे सिद्धेश्वराचं ग्रामदैवताचं मंदिर आणि या सिद्धेश्वराच्या नंदीच्या खाली माऊलींचा समाधीचा मार्ग आहे आणि वरती जो कळस दिसतोय तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी मंदिराचा कळस आहे. आणि याच मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबतच ज्यांनी त्यांचा सांभाळ केला लहानपणी, भोजलिंग काका, संत भोजलिंग काका, त्यांची समाधी, त्यांना माऊलींनी समाधी दिलेली. केसरीनाथांची समाधी आहे, नाथपार आहे. इकडच्या आपल्या बाजूला सुवर्ण पिंपळाच्या छत्रछायेखाली आपण सगळा कार्यक्रम केला. आणि ही अतिशय आजच्या भाषेत म्हणायचं तर पॉवरफुल अशी ही जागा आहे. म्हणजे संपूर्ण जगातले पॉझिटिव्ह एनर्जीचे जे काही लहरी आपण म्हणतो, वाईब्स आजच्या काळामध्ये, त्या सगळ्यात जास्त पॉवरफुल वाईब्स इथं माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर मिळतात. आणि आज जो काही मी तुमच्या समोर उभा आहे ती सगळी त्यांची कृपा आहे. आणि खरं तर आजचा कार्यक्रम जो संपन्न झाला, खरं तर खूप मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या सर्व विश्वस्तांना. आणि योगी निरंजन नाथजी असतील, डॉक्टर भावार्थ देखणे असतील, ॲडव्होकेट राजेंद्र उमापजी असतील, त्यांच्या माध्यमातून हा सोहळा इथं आपल्याला करता आला. त्यांनी परवानगी दिली आणि नुसती परवानगी नाही तर मार्गदर्शनही केलं. आणि ही परंपरा कुठंतरी आपण, आपला महाराष्ट्र जो आहे ना, आपल्याकडं शेकडो वर्षाची परंपरा आहे. संतांनी जे दिलेला वारसा आहे तो अनेक माध्यमांमधनं आपल्याकडं पोहोचत आलेला आहे. आता त्याच्यामध्ये अनेक माध्यमांची भर पडली आपल्या. तर कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, भारुडकार असतील, लोककलावंत असतील, त्यांच्या माध्यमातून हे संत चरित्र, संतांचं वाङ्मय लोकांपर्यंत खेड्यापाड्यांमध्ये पोहोचलं, रुजलं आणि त्यामुळे समाज घडला. पण आजच्या काळामध्ये, आजच्या सोशल मीडियाच्या किंवा जेनझी आपण म्हणतो ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपली संत परंपरा कुठेतरी मागं पडल्यासारखी आम्हाला वाटत होती. लोककला सुद्धा मागं पडल्यासारखी, आणि विशेषतः शहरी भागामध्ये. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या चित्रपटाच्या जेव्हा ऑडिशन झाल्या तेव्हा ज्या लहान मुलांच्या ऑडिशन घेतल्या दिग्पाल सरांनी, तर तो किस्सा सगळ्यांना माहितीच असेल की 5 ते 15 वयोगटातल्या मुलांच्या ऑडिशन घेतल्या. जवळजवळ 250 मुलांच्या काहीतरी ऑडिशन झाल्या. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, मराठी घरातली एवढ्या मुलांमध्ये फक्त 2 मुलांना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज मिळतात. हे दुर्दैवी असलेलं वास्तव आहे. पण त्याचं कारण काय आहे की आता ही जी मुलं आहेत हे एकतर त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब
आजचं झालेलं आहे. आई वडील दोघं नोकरीला जाणार, दिवसभर मुलगा शाळेत, नंतर वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जाणार. बरं शाळा कुठल्या, इंग्लिश मिडियम किंवा कॉन्व्हेंट. बरं आजूबाजूला सगळं कॉस्मोपॉलिटन वातावरण, आणि ह्यात भर म्हणून की घरात अभावाने आजी आजोबा आहेत, बहुतेक घरात नाहीतच. मग त्यांना आपण मराठी असल्याचे संस्कार त्यांना काय मिळणार, की मराठी म्हणजे नेमकं काय, तुम्ही कोण आहात. माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकर डॉक्टर रामचंद्र देखणे सर, वैकुंठवासी डॉक्टर रामचंद्र देखणे सर त्यांच्या व्याख्यानांमधनं, कार्यक्रमांमधनं नेहमी सांगायचे की आचार्य अत्र्यांनी मराठी माणसाची व्याख्या केलेली आहे की तुकोबांचा निदान एक जरी अभंग ज्याचा पाठ आहे तोच मराठी माणूस. आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, आचार्य अत्र्यांचं वाक्य आहे, ज्याच्या घरी नाही तुकोबांची गाथा त्याच्या शिरी लाथा आणाचार. हे अत्र्यांना शोभतं. पण हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि मराठी माणसाचा संबंध आहे पिढ्यानपिढ्यांचा. तो कुठंतरी तुटल्यासारखा वाटत होता. आणि मग जसं दिग्पाल सरांनी शिवराज अष्टकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य पोहोचवण्याचा संकल्प केला, तसं मग लक्षात आलं की आपल्याला ह्या विषयावर पण काम केलं पाहिजे. आणि सेकंड लॉकडाऊनमध्ये याच मंदिरामध्ये इथेच खालच्या बाजूला पायरीवरती आम्ही बसलो होतो. एक दिवस रात्री मी, दिग्पाल सर आणि दिग्पाल सरांनी मुक्ताईचं वाचन केलं होतं. त्यांनी लिहिलेला मुक्ताई एकल नाट्य जे आहे, आम्ही रडत होतो, फक्त रडत होतो आम्ही. आणि तेव्हा दिग्पालने इच्छा बोलून दाखवली की म्हणलं मला या विषयावरती चित्रपट करायचा, भव्य चित्रपट करायचा. कारण मुक्ताई हा मुळात अतिशय गूढ आणि गहन विषय आहे, प्रचंड अभ्यासाचा विषय आहे. तर मी दिग्पाल सरांना म्हणलं की आपण कामधेनू गाईच्या समोर बसलेलो आहोत, कल्पवृक्षाच्या छायेत बसलेलो आहोत, तिथं ऍप्लिकेशन टाकून द्या. इच्छा आहे ते मागितलीच आहे तुम्ही. आणि लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेण प्रीती, अशी माऊली आहे माझी. आणि त्यांच्या कृपेने, मला अंगावर काटा आहे, त्यांच्या कृपेने हा संकल्प पूर्ण झाला. आणि ही संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट म्हणजे अनुभूती क्षणाक्षणाला माऊलींनी आम्हाला दिलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सुद्धा. आणि आज जो सोहळा झाला, डोळ्यांचं पारणं फेडणारा, म्हणजे आम्ही सुद्धा कल्पना केली नव्हती की एवढ्या. बरं इथं मगाशी मी उल्लेख केला की अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून हे पोहोचवत आहेत. आता तुम्हाला मी एक आवर्जून सांगण्याचा उद्देश म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आधीचे जे विश्वस्त होते त्यांच्या माध्यमातून माझा मित्र इथं सगळं देवस्थानचा मीडिया पाहतो, उमेश महाराज बागडे म्हणून संत वाङ्मयाचा उत्तम अभ्यासक आहे. आणि आमचे अजून एक परमार्थ स्नेह आहेत भागवत महाराज साळुंके म्हणून. या दोघांनी मिळून ओळख ज्ञानेश्वरीची असा एक उपक्रम चालू केला. शाळेतल्या मुलांना, म्हणजे ज्या माऊलींचं जे ज्या वयात माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली, 15-16 वर्षाच्या मुलांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांना जे पडणारे प्रश्न आहेत आजच्या काळात त्याची उत्तरं ज्ञानेश्वरीत आहेत, ती त्यांनी देऊन त्यांना त्याच्या माध्यमातून मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि त्याला खूप चांगलं यश मिळत आहे. त्याच्यावर एक पुस्तक प्रकाशित झालं नुकतंच, आपल्या महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंतजी त्यांच्या हस्ते. असं प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून, आणि ही काळाची गरज आहे. बरं इथं पुन्हा गंमत काय, हे माऊलींच्या ओवीप्रमाणे आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे काही काळ, एक साधं उदाहरण सांगतो की कपड्यांची फॅशन, एक फॅशन येते जाते, नवीन येते, परत जाते, परत जुनं येतं. हे असंच प्रकार आहे आपल्या सगळ्याचा. आणि पुन्हा ह्या गोष्टी, ह्या संत परंपरेचं वैभव, हे संतांचे विचार, ही त्यांची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत, जे आपल्यापर्यंत आपल्या आजोबांकडनं, वडिलांकडनं, आईकडनं, आपल्याकडनं आलं, मग ते पोहोचवण्यासाठी हे चित्रपट खूप सशक्त माध्यम आहे. शिवराज अष्टकाच्या माध्यमातून आपण तो अनुभव घेतला की घराघरात आज आम्हाला पालक सांगतात की आमची मुलं तुमचीच गाणी ऐकतात, तुमचेच चित्रपट बघतात. कुठंतरी वाटतं की नाही आपण काहीतरी चांगलं केलं, आणि आपण केलं नाही तर ते करून घेतलं. तसंच ही भावना आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतंय मला ना. दादासोबत सुद्धा गप्पा मारला, दादासोबत बोलताना सुद्धा ना त्याचे डोळे भरून आलेले. अवधूत दादासोबत बोलताना सुद्धा डोळे भरून आल्यापर्यंत कंठ भरून येतो ना, ते कळून येतं आपल्याला किंवा कंठ भरून आलाय करून. तुर्तासमध्ये थांबतो, ट्रेलरला सोहळा होणार आहे. एक इच्छा आम्ही दिग्पाल दादाला सांगितली आहे, तुम्हाला सुद्धा सांगतो. संत ज्ञानेश्वरां जेव्हा आम्ही वाचतो किंवा जेव्हा विषय निघतो ना, तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे भिंतीला फक्त चल बोललेली आहे, ती भिंत सोबत निघालेली. तो क्षण जर चित्रपटामध्ये असेल, तो असणारच आहे, असं बोलायचं नाही चुकीचं आहे की नसणार करून, पण तो जर आम्हाला सत्यात बघायला मिळाला ट्रेलरच्या दरम्यान तर खरंच खूप भारी वाटेल. तुर्तास मी थांबतो त्यांचा. हे तर सुरुवात आहे प्रमोशनला, अजून खूप काय आपल्याला चांगलं करायचं आहे. आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.